आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि अशाच मोर्चाचं आयोजन नियोजन या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती. हे खरं आहे. आता मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नको होतं. तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात. तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही अशा त्याच्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नये. आणि पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात. त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतो आहे, आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघाओघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. हेही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्यात. एवढाच तो त्या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. खरं म्हणजे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. आणि पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्यात मला वाटतं ते काही फार संसदी भाषेत नव्हता. त्यांनीसुद्धा ठीक आहे, त्यांचा म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारही करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की काल थोडा त्रास लोकांनाही त्या ठिकाणी झालेला आहे, आम्ही मान्य करतो. पण प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो, हेही खरं आहे. पोलिसांचं नियोजन चुकलं का? कारण एवढ्या पीक आवरला पोलिसांनी रस्ता बंद करणं अगदी शाळेपासून समोर आहे, त्यामुळे नाही, मला असं वाटतं की संध्याकाळची वेळ होती, 5:30 वाजता आमचा मोर्चा निघाला त्या ठिकाणी. आणि मोर्चा मात्र काही रात्री तर निघू शकणार नाही आणि मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही चुकलेलं नाही. पण तर एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कुठेतरी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही आहे. आणि तो मोर्चासुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. पण मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सत्ता फार अनावर झालेला होता. पण त्या काही असंसदीय भाषेमध्ये बोलत होत्या, हेही काही योग्य नव्हतं. नाही, बरोबर आहे ना. मी 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 सांगितलं ना आधी की असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाढतो. हे खरं आहे. हे या बाबतीत कोणाला आम्हाला ते अमान्यच नाही आहे, मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती. थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्याने जी बाटली फेकून मारली, ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं. ओव्हररिॲक्ट किया ट्रॅफिक त्रास होण्या म्हणून सकाळी बैठका घ्यायची, कार्यक्रम घ्यायची. किमान दादांचा तेवढा तरी आदर्श गिरीश महाजनांनी घ्यावा असं अमोल मिटकरी म्हणतोय. सब महिला को लेके कोई जानकारी मिल पाई है क्या? नहीं, अभी इस बारे में मुझे नहीं कहना है. मीटिंग लेना अलग बात है. तो सीएम भी तो दिन भर, हमारे सीएम साहब भी तो दिन भर मीटिंग लेते रहते हैं. वर्षा पे भी लेते हैं, यहाँ पे भी लेते हैं, मंत्रालय में मीटिंग लेते हैं. मीटिंग लेना और मोर्चा निकलना 15-20 हज़ार महिलाओं का, ये मुझे लगता त्यांनी म्हटलेलं आहे लोकांना त्रास होऊ नये यासाठी अजित पवार सकाळी कार्यक्रम घ्यायचे, बैठका घ्यायचे, तर किमान तेवढा तरी आदर्श गिरीश महाजनांनी दादांचा घेतला पाहिजे. नाही, हा मोर्चा महिलांचा होता, एक लक्षात घ्या. माझा आदर्शाचा विषय नाही आहे.
आणि मला असं वाटतं की आपण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात. मोर्चे आपण बघितले नाही का? आपला पक्ष मोर्चे काढत नाही का? किंवा मग आपल्या म्हटल्यावर कोणी लोक येत नसेल मोर्चामध्ये, मला असं वाटतं. इतकी गर्दी जमत नसेल म्हणून तुम्हाला तो प्रसंग आला नसेल, मला असं वाटतंय. पण मला असं वाटतं की मोर्चे काढणे हा सगळ्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. विशेष करून महिलांचा तो विषय होता आणि म्हणून त्यांनी प्रीतसर परवानगी घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढलेला होता. तुम्ही म्हणतात दादाच्या बाबतीत मला निश्चित आधार आहे. मला उलट त्यांचं खरं अनुकरणीय होतं की सकाळी 6 वाजेपासून ते मिटिंग सुरू करायचे. पण ते काही गर्दीचं नियोजन करायसाठी न करत होते. ते काही मोर्चा काढत होते सकाळी 6 वाजता 5 वाजता, असं नाही आहे ना. आणि म्हणून मला वाटतं मिटिंगा घेणं आमचे मुख्यमंत्री महोदय, आम्ही सगळ्याच मिटिंगा घेत असतो. मुख्यमंत्री महोदय तर रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत मिटिंग घेत असतात. याचा अर्थ असं नाही आहे. महिला